जयश्री शेळके यांची विखे पाटलांवर टीका तर अजितदादांनी राजीनामा देण्याची केली मागणी। राज्याचं दुर्दैव आहे, शेतकरी विरोधी लोक सत्तेत बसली आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। राज्यातील मंत्री त्याचबरोबर महायुतीतील पदाधिकारी सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करीत आहेत। सूतगिरण्या, साखर कारखान्यांसाठी यांना कर्ज काढायचं आहे, कर्जमाफी घ्यायची आहे। शेतकरी मात्र 2 लाखाच्या कर्जमाफीची अपेक्षा करतो, त्यावेळी त्यांची हेटाळी का जाते? राज्याचं दुर्दैव आहे, शेतकरी विरोधी लोक सत्तेत बसलेली आहेत, अशी टीका जयश्री शेळके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावरून केली आहे। तर पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी कंपनीच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करून नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी जयश्री शेळके यांनी केली आहे। दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे। सातत्याने राज्यातला प्रत्येक मंत्री असेल किंवा त्या ठिकाणी महायुतीतली पदाधिकारी असतील, ही अशी बेताल वक्तव्य करत सुटलेली आहेत। हे काही राज्यासाठी नवीन नाही, शेतकरी बांधवांनाही सातत्याने अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांच्या बाबतीमध्ये होत आहेत। खरं म्हणजे यांचे सूतगिरण्या असतील, यांचे साखर कारखाने असतील, यासाठी यांना शासनाचं अनुदान घ्यायचंय, पुन्हा कर्ज काढायचे, पुन्हा अनुदान लाटायचंय। आणि ज्यावेळी शेतकरी हा केवळ 2 लाखाचं पीक कर्ज घेतो आणि ती कर्जमाफी झाली पाहिजे अशी अपेक्षा करतो, त्यावेळी मात्र त्याची अशी हेटाळणी केली जाते। राज्याचं दुर्दैव आहे की शेतकरी विरोधी लोक ही सत्तेत बसलेली आहेत। नक्कीच ज्या पद्धतीने सगळे आरोप होत आहेत, अतिशय गंभीर आरोप आहेत आणि खरंच आपल्यामध्ये जर थोडीफार नैतिकता असेल तर निश्चितच या प्रकरणामध्ये राजीनामा हा घेतला गेलाच पाहिजे। स्वतःहून नैतिकतेच्या आधारावर खरं म्हणजे अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि केवळ तेच नाही तर या कंपनीचे जे भागीदार असतील त्या सर्वच भागीदारांवर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे दाखल झाले पाहिजे।